व्यासपीठावरचे अनवर भाऊ, डॉक्टर सप्तर्षी आणि बाकी सर्व सहकाऱ्यांना नमस्कार. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा पहिल्यांदाच सर्वांना सांगतो की कोणाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल काही टेक्निकल माहिती मी देणार असेल तर तो भ्रम दूर करून टाका. मी कुठलीही टेक्निकल माहिती देणार नाही आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल. मी BComचा विद्यार्थी आहे. त्यामुळे असं जर वाटत असेल की मी काहीतरी इन्साईट देणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जो आपल्याला परीक्षेला उपयोगी पडणार आहे, तसं काही होणार नाही आहे. गांधी 150च्या निमित्ताने आम्ही काही मित्रांनी एक सेवाग्राम कलेक्टिव्ह नावाचा ग्रुप स्थापन केला आणि आम्ही भारतभर लोकांचा गांधी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. लोकांचा गांधी लोकांपर्यंत पोचवताना आम्हाला लोकांचे प्रश्न काय आहेत ह्याविषयी आमची फार उत्सुकता दाटून होती आणि आसपास खूप बेकारी दिसत होती आणि त्या विषयाचा शोध घेताना आम्हाला चौथी औद्योगिक क्रांती नावाचं एक प्रकरण सापडलं आणि त्या चौथी औद्योगिक क्रांतीच्या प्रकरणाचा शोध घ्यायला लागलो. तिथे आम्ही थांबलो. ती कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय आम्हाला गवसला. चौथी औद्योगिक क्रांती सांगताना नेहमी आपल्याला असं वाटतं की मग 4 औद्योगिक क्रांत्या म्हणजे नक्की कोणत्या, पहिल्या 3 कोणत्या? तर पहिली औद्योगिक क्रांती ही वाफेच्या इंजिनाची आहे. दुसरी औद्योगिक क्रांती हे इलेक्ट्रिसिटीचा शोध लागल्याची आहे. तिसरी औद्योगिक क्रांती ही कॉम्प्युटरची आहे आणि चौथी औद्योगिक क्रांती ही कृत्रिम बुद्धिमत्तेची आहे. आता फक्त त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता येत नाही आहे, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा असे अनेक विषय येतात किंवा अनेक त्याच्यामधले प्रोग्राम्स वगैरे येतात. त्या सगळ्याचं मिळून जे मॉनिटरिंग करणारं काम आहे ते कृत्रिम बुद्धिमत्ता करते. त्यामुळे हे कृत्रिम बुद्धिमत्ता फार प्रकरण महत्त्वाचं आहे. बरं, एक कायम आपण लक्षात ठेवायचं की तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये जो काय मानवी समाजाच्या विकासाबरोबर झाला त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द ह्या वेळेला पहिल्यांदा आलेला आहे. आजपर्यंत हा शब्द कधीही आलेला नव्हता. आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये वेगळं काय आहे तर अतिशय थोडक्यात सांगतो. एखादं आपल्या मोबाईलमधलं जे ॲप असतं ते कसं डेव्हलप करतात, तर ते जे ॲप आहे ते कशासाठी आहे आणि ते काय काम करणार आणि त्या कामाच्या शक्यता कोणत्या याचा सखोल अभ्यास केला जातो आणि त्याच्याप्रमाणे त्याचा प्रोग्राम तयार केला जातो. म्हणजे तुम्ही जर त्या ॲपच्या बाहेरचं काही काम करायला लागलात तुमच्या ॲपवर तर ते काम करत नाही ॲप, कारण ती शक्यता त्या प्रोग्रामरने लक्षात घेतलेली नसते. हा एक आत्तापर्यंतचे साधे प्रोग्राम आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घेण्यासाठी प्रोग्राम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्यातला फरक समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. एक यंत्रमानव आहे, त्याला आपल्याला सफरचंद खायला शिकवायचं आहे. तर तुम्ही त्याला कसं शिकवणार, तर तुझा हात ह्या टेबलापर्यंत ने, तिथे सफरचंद आहे, तो हात असा असा वाकडा कर आणि मग ते तोंडापर्यंत ने आणि ते चाव. जेव्हा ते सफरचंद तोंडापर्यंत येईल तेव्हा ते आकर. इतक्या बारकाईने प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला त्याची माहिती काढून त्याचे सिक्वेन्सेस ठरवून त्याचा प्रोग्राम करणं म्हणजे आपण त्या यंत्रमानवाला सफरचंद खायला शिकवणं. पण तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केलेला जर कृत्रिम हा असेल यंत्रमानव आणि त्याला जर आपल्याला सफरचंद खायला शिकवायचं असेल तर त्या यंत्रमानवामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फळांची आणि त्या फळांच्या गुणांची माहिती भरावी लागते आणि खाणं आणि खाण्याच्या पद्धती ह्याचीही माहिती भरावी लागते. ही सगळी माहिती भरल्यानंतर आपण त्याला कमांड द्यायची असते की तू आता हे खायला सुरुवात कर. इथे आपण कुठलाही प्रोग्राम करत नाही आहोत. तू हे खायला सुरुवात कर. तो पहिल्यांदा चुकणार आहे आणि तो चुकत चुकत शिकणार आहे आणि तो काही मिनिटांनी ते सफरचंद खायला लागेल. आता ही जर गोष्ट वाटत असेल तुम्हाला तर आपण गोष्ट समजून घेऊ, पण हा प्रोग्राम कसा तयार होतो. म्हणजे एखादा प्रोग्राम आतमध्ये तयार आहे आणि चुकत चुकत तो शिकतोय, तर चुकत शिकणं ह्याचा अर्थ प्रोग्राम अपग्रेड होणं आहे. तो स्वतःला अपग्रेड करतो. त्याला कोणीही बाहेरून कमांड देत नाही आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त माहिती भरलेली आहे. आता हे प्रोसेसिंग कसं होतं
त्या प्रोसेसिंगला न्यूरल नेटवर्क म्हणतात. त्याची पद्धती पूर्ण वेगळी आहे. जसं मेंदूमध्ये माणसाचं कार्य चालतं, त्याच्या मेंदूचं एक न्यूरल नेटवर्क जसं मानवी आहे तसं हे यंत्राचं न्यूरल नेटवर्क आहे. आणि ह्याची विचार मानवासदृश्य विचार करण्याची पद्धती त्याची तयार करणं आणि त्याच्यातून तो स्वतःहून विचार करत करत पुढे जातो, त्याचा प्रोग्राम अपग्रेड करत जातो. म्हणजे तो सफरचंद जेव्हा फायनल खातो तेव्हा त्याचा जो सुरुवातीचा प्रोग्राम आहे चुकण्याचा, त्याच्यातून तो सुधारणा करतोय. आपल्या परवानगीशिवाय तो सुधारणा करतोय. आता तो अपग्रेड कसा होतो, तर तो आपल्याला हवा तसा होतो की त्याला हवा तसा होतो, हा खरा प्रश्न आहे. ह्याच्यातले एक उदाहरण सांगतो. BBC ज्येष्ठ पत्रकार आशिष दीक्षित हे MITमध्ये गेलेले होते. मागच्या वर्षीच्या अक्षरच्या अंकात त्यांनी ते लिहिलेलं आहे. MITमध्ये गेलेले होते आणि तिथे एक चॅटबॉट बनवायचा होता. एक AI इंजिनियर आणि आशिष दीक्षित एक पत्रकार, दोघांनी मिळून एक चॅटबॉट म्हणजे एक AIचे ॲप्लिकेशन चॅटबॉट हे तयार करायचं प्रचारासाठीचं. असा तो त्यांचा कोर्स होता आणि ते त्यांनी दिवसभर बसून तयार केलं व्यवस्थित चॅटबॉट, त्याला प्रश्न विचारणं वगैरे सगळं झालं. संध्याकाळी निघताना आशिष दीक्षितने देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषेत प्रश्न विचारला त्या चॅटबॉटला. तो आहे अमेरिकेतल्या MITमध्ये. एक दिवसाचा ती कार्यशाळा आहे. त्या कार्यशाळेचा इंटरनेटशी काही संबंध नाही आहे. आणि त्या AI प्रोग्रामला आशिष दीक्षितांनी देवनागरी लिपीत आणि मराठी भाषेमध्ये प्रश्न विचारला. जो काय असेल तो, त्याला तोडक्या मोडक्या मराठीमध्ये देवनागरी लिपीत उत्तर मिळालं. आशिष दीक्षितने इंजिनियरला विचारलं की हे आपण दिवसभर केलेलं नाही आहे, हे आलं कुठून? इंजिनियरचं उत्तर असं आहे, तो आत काय करतो ना आपल्याला माहीत नसतं. आता हे आपल्याला जर कौतुकाचं वाटत असेल तर इथे आपण फसतो असं लक्षात ठेवा. माणूस म्हणून ॲज अ ह्युमन बिईंग इथे आपण फसतोय. तो आतमध्ये काय करत असेल हे मला माहीत नाही, हे त्याचं आहे, ठीक आहे. आणि जर समजा तसाच आपला सफरचंद खाणारा यंत्रमानव आहे आणि त्याला आपण हे केलं, इंटरनेट जोडलं आणि त्याला प्रोग्रामिंगची ताकद दिली, तर तो काय करेल? त्याला विश्वाचे अंगण आम्हाला दिले आहे अंधण असाच वागायला लागेल. कारण त्याला काहीच अडथळा कुठलाच राहणार नाही आहे इंटरनेटमुळे. तो जगाचे प्रश्न स्वतःचे प्रश्न समजून वागू शकतो. असं खूप काही कल्पनाविलास होऊ शकतो. आता हा असा होतो का हे आपण पुढे बघू. भारताच्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रात AIने कधीच प्रवेश केलेला आहे. तिथे मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ टेक्नॉलॉजी, रोबो तसेच AI आधारित हे सगळं आहे. पूर्वी तंत्रज्ञान कितीही अद्ययावत असेल तरी त्याची सूत्र ही सजीव माणसाच्या हातात होती, म्हणजे आपल्या तुमच्यासारख्या माणसांच्या हातात होती. ऑटोमेशनच्या दिशेने प्रवास चालू असल्यामुळे कामगारांची संख्या कमी होत होती. शॉप फ्लोअरवरची किंवा कामगारांची संख्या कमी होत होती. त्याच्यानंतर भारतामध्ये कंत्राटी कामगारांची संख्या वाढायला लागली. आता तर गिग इकॉनॉमी नावाचा प्रकार सुरू झालेला आहे. तो कष्टकऱ्यांच्या आधुनिक शोषणाचा मार्ग आहे. तुम्हाला जर गिग इकॉनॉमीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर ध्रुव राठीचा आत्ताच एक व्हिडिओ अपलोड झालेला तो अवश्य बघा. गिग इकॉनॉमीवरचा अप्रतिम माहिती त्यांनी 20 मिनिटात दिलेली आहे. कारण या प्रत्येकाबद्दल माहिती देत गेलो तर आपल्याला दिवसभर बोलायला लागेल. पण तो आहे तो आपल्या 1.5 GB फुकट आहे, तर तो बघा ध्रुव राठीचा व्हिडिओ. तो शोषणाचा अतिशय आधुनिक मार्ग आहे आणि तो प्रचंड फसवा आहे. तिथे माणसं फसतात सगळी. ऑटोमेशन हे पूर्णत्वाला नेण्याचं काम AIने केलं. तुम्हाला मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स किंवा 3D प्रिंटर ह्याची खूप सुरस उदाहरणं देता येतील. म्हणजे एक प्रिंटर बिल्डिंग कशी बांधतो असं 3D प्रिंटर म्हणून तुम्ही यूट्यूबवर टाईप करा, तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या फिल्म्स बघायला मिळतील की तुम्ही कल्पनाच करू शकत नाही का आपलं घर आपण कसं बांधतो हे आपल्याला कळणार नाही आहे. किंवा हे सुद्धा मशीन लर्निंग वगैरे सगळे यूट्यूबवर तुम्हाला व्हिज्युअली बघायला मिळेल की कारखाने कसे काम करत आहेत.
मानवी इतिहासात जसं जसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं त्याचा पहिला परिणाम हा नेहमी उत्पादन तंत्रावर आणि तंत्रज्ञान निर्माण करण्यावर झाला. उत्पादन तंत्रात सुधारणा झाल्यावर उत्पादन अतिशय वेगानं होतं, अतिशय नेटकं, सुबक, सुंदर होतं. त्यामध्ये नाविन्यही मिळतं. त्याचवेळी ते उत्पादन करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ हे उत्पादनाच्या प्रमाणात कमी होत जातं. प्रत्येक बदलानंतर मनुष्यबळ कमी होत गेलेलं आहे. मात्र प्रत्येक औद्योगिक क्रांतीनंतर नवीन दुसरी कोणती तरी कौशल्य निर्माण झाली, पर्यायी रोजगार निर्माण झाले. उदाहरण द्यायचं झालं तर विजेचा शोध लागल्यानंतर अनेकांचे रोजगार गेले असतील, पण काही इलेक्ट्रिशियन, वायरमन, लाईनमन यांचे रोजगार वाढलेच. पण प्रत्येक औद्योगिक क्रांतीनंतर असं होतं असं सांगितलं गेलं. आता AI चे समर्थक असं म्हणतात की आत्ता जी बेरोजगारी आहे किंवा आत्ता हे AI विरोधी तुम्ही सगळं बोलताय, ही एक ट्रान्झिशन फेज आहे. म्हणजे हे एक अवस्थांतरण आहे. एका आपण पुढच्या अवस्थेत गेलो की हे प्रश्न सगळे मिटणार आहेत असं सांगितलं जातं. आता ह्याची झाडाझडती आपण नंतर घेऊ. हा पण त्यांचा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे, त्याची नोंद आपल्याला घ्यायला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या विकासातून उत्पादन तंत्र बदलतं, त्यातून मनुष्यबळाची कपात झाली म्हणून ती कारखान्यातून झाली. कारखाने, कामगार आणि तंत्रज्ञ हळूहळू कमी झाले. सगळ्याची जागा संगणकांनी घेतली. संगणकांवर काम करणारी माणसे होती. यानंतर उत्पादन कारखान्यांचा प्रवास ऑटोमेशनच्या दिशेने गेला आणि त्याला AI मुळे वेग प्राप्त झाला. आता संगणकांना आज्ञा देण्यासाठी माणसांची गरज राहिलेली नाही. ती जबाबदारी आता AI ने घेतलेली आहे. म्हणून आपल्या आसपासच्या मोठ्या कारखान्यात कोणी शॉप फ्लोअरवर कामाला लागला आहे अशी बातमी आपल्याला ऐकिवात येत नाही. आज आपण पुण्यात आहोत. अनेक वर्षापूर्वी मी ज्या लहानपणापासून पुण्यामध्ये येत असे तेव्हा मोठे मोठे कारखाने होते. बजाजचा कारखाना होता, किर्लोस्करचा होता. हा माझा भाऊ बजाजमध्ये लागला, हा आपला भाऊ किर्लोस्करमध्ये कामाला लागला, तिकडे फॅक्टरीमध्ये कामाला लागला, असं म्हटलं जात असे. अनेक कामगार इथून गावाकडून सायकलने बजाजच्या किंवा किर्लोस्करच्या कारखान्यात कामाला जात असत. आज आपल्याला पुण्यामध्ये फक्त IT सेक्टर हे नाव ऐकू येतं. कोणीही कारखान्यात शॉप फ्लोअरवर कामाला लागलेलं ऐकू येत नाही असं मला तरी वाटतं. कोणाला माहिती असेल तर वेल अँड फाईन. पण कोणी लागले, पण हे कारखाने काम करत आहेत. म्हणजे किर्लोस्करांचा कारखाना बंद पडला किंवा बजाजचा कारखाना बंद नाही पडलेला, ते कारखाने काम करत आहेत. तिथे कोणीही नोकरीला आता लागल्याचं आपल्याला ऐकिवात येत नाही. याचं कारण ऑटोमेशन हे आता पूर्ण झालेलं आहे कारखान्यामध्ये. चौथी औद्योगिक क्रांती हा शब्द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे क्लाउस श्लॉफ ह्यांनी प्रथम कॉइन केला, म्हणजे मांडला. त्यांचं एक पुस्तक आहे त्यावर. त्यांनी प्रत्येक औद्योगिक क्रांतीनंतर कोणते नवीन रोजगार निर्माण झाले याच्यावर अतिशय चांगलं लिहिलेलं आहे. आणि त्याच्या पुढे असं लिहिलेलं आहे की चौथ्या औद्योगिक क्रांतीनंतर कोणते रोजगार निर्माण होतील हे आत्ता आम्ही सांगू शकत नाही. आणि जे होतील ते किती दिवस टिकतील हे पण आम्ही सांगू शकत नाही. ह्याचं कारण तंत्रज्ञान बदलाचा वेग इतका अफाट आहे की निर्माण होणारा रोजगार हा कधीच तंत्रज्ञान ॲब्सॉर्ब करून घेतं. त्यामुळे हा वेग किती वेगात आहे हे आपण सांगू शकत नाही. अगदी उदाहरण साधं द्यायचं झालं तर गेल्या 2 वर्षातली घटना आहे. एक नवीन चॅटबॉट आला, ChatGPT नावाचा. त्याचं पहिलं एक मॉडेल होतं ChatGPT, मग ChatGPT 3, 2, 3, 4, आत्ता चालू आहे ते ChatGPT 4 आहे. तो कोणतं काम करतो? तो शब्दाबद्दलची सर्व कामं करतो. याचे 3 सुरस कहाण्या सांगतो. आदित्य गोविलकरने अशी कमांड दिली की मी दक्षिण ध्रुवावर मुंबईची पाणीपुरी खाण्याचा आनंद घेत आहे अशी मला कविता हवी आहे. बघा किती कॉम्प्लेक्स प्रश्न विचारला आहे. दक्षिण ध्रुवावर मुंबईची पाणीपुरी खाण्याचा मी आनंद घेतोय अशी मला कविता हवी. त्याला सुंदर कविता मिळाली, अतिशय सुंदर इंग्रजी कविता मिळाली. औरंगाबादच्या प्रदीप खिलूरकरने असा प्रश्न विचारला की औरंगाबाद शहराच्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं आणि त्यामध्ये AI काय मदत करू शकेल. त्याला रितसर निबंध लिहून आला. निबंधामध्ये औरंगाबाद, माझ्याकडे अजून तो आहे, औरंगाबाद शहरामध्ये कोणत्या वेळेला कुठल्या भागात कचरा उचलला जातो ह्याची माहिती अद्ययावत त्यांच्याकडे होती.
ती त्यांनी देऊन AI कशा पद्धतीने लोकांना मेसेज पाठवेल आणि लोक लवकर कसा कचरा टाकतील आणि त्याचा दोनदा कसा कचरा उचलला जाईल, अतिशय एखादा प्रोजेक्ट सबमिट केल्यासारखी माहिती काही मिनिटांमध्ये त्याला आली. म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रोजेक्ट जरी सबमिट करायचा असेल तरी ती माहिती आली. आणि तिसरं जरा फारच इंटरेस्टिंग आहे. फक्त हे ChatGPTच्या बद्दल नाही, आहे बार्ड नावाच्या दुसऱ्या चॅटबॉटबद्दल आहे, ज्याचं नाव आता जेमिनी झालेलं आहे. AIचे गॉडफादर समजले जाणारे जेफ्री हिंटन ह्यांनी 60 मिनिट्स या यूट्यूब चॅनलवर हे प्रात्यक्षिक करून दाखवलं. तुम्ही जर ते अजूनही आहे यूट्यूबवर, तुम्ही कोणी बघू शकता ते. त्यांनी त्यात 6 शब्द लिहिले, कमांड दिली AIला. बेबी शूज, न्यूली परचेस, नेव्हर वॉर. हे लहान मुलाचे बूट आम्ही घेतलेले आहेत पण कधीच घातले गेले नाहीत. आणि असं सांगितलं की एक सुंदर कथा लिहून दे. 450 शब्दाची सुंदर कथा लिहून आली. एक नवविवाहित जोडपं आहे, अतिशय चांगला संसार चालू आहे, बायको गरोदर आहे. आणि असं बायको गरोदर असल्यामुळे जे लहान मुलांचे कपडे घरात आणतात तसे सगळे कपडे आणले आणि तसे ते लहान मुलाचे शूजही घरी आणले. पण दुर्दैवाने तिचं मिसकॅरेज होतं आणि त्यामुळे ते बूट कधीच घातले गेले नाहीत. कॅरेक्टर अतिशय सुंदर रंगवलेली होती. उत्तम व्यक्तिरेखा, कॅरेक्टर रंगवणं सगळं होतं. असं चॅटबॉट कसं करू शकतो? हे याचा अर्थ ChatGPT किंवा त्या प्रकारचं शब्दांशी खेळणारे जे चॅटबॉट्स आहेत हे तुमचं कुठलंही काम करू शकतात. तुमचा अभ्यास, तुमचा PhDचा थिसिस, तुमचे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, हे सगळं काय वाटेल ते काम करतात. अगदी म्हणजे तुम्ही आत्ता जे प्राध्यापक असतील त्यांना विचारा की त्यांच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरांचे स्रोत काय आहेत, किंवा ही जी इंजिनिअरिंगची मुलं आहेत ही नीट सांगू शकतील. आत्ता मी कुमार सरांच्या केबिनमध्ये बसलेली की ते किती ChatGPTचा वापर करतात उत्तरं लिहिताना. प्रामाणिकपणे सांगितलं तर अधिक मजा येईल. कारण परत त्याच्यात गंमत अशी आहे की समजा मी काही लिहिलं आणि मला नाही आवडलं तर मला कसं हवं आहे ते पण मी टाईप केलं की मला तसं हवं तसं मिळतं, वेगवेगळ्या प्रकारे मिळतं. बरं, हे आपण शब्दांच्या बाबतीत म्हणतो. प्रतिमांच्या बाबतीत काय आहे? तसेच चॅटबॉट आहेत. मिड जर्नी नावाचा एक चॅटबॉट आहे, त्याच्यावर मी स्वतः काही वेळ काम केलं आहे म्हणून मला माहिती आहे. तुम्हाला हवं तसं चित्र मिळतं. तुम्ही चित्राचा विषय टाईप करा आणि ते तुम्हाला कुठल्या शैलीमध्ये हवं आहे ते सांगा. तुम्हाला साल्वादोर दालीच्या शैलीमध्ये हवं आहे, तुम्हाला पिकासोच्या शैलीतलं हवं आहे, तुम्हाला व्हॅन गॉगच्या शैलीतलं हवं आहे, किंवा दोघांच्या मिक्स शैलीतलं हवं आहे, काहीही सांगा, तुम्हाला हवा तो माल मिळतो. आणि अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने तुम्हाला मिळतात. तुमच्या चित्राचे 3 ऑप्शन तुम्हाला मिळतात. त्यातले एक तुम्ही चित्र निवडून त्याच्यामध्ये परत करेक्शन करू शकता, मग त्याचे 10 ऑप्शन मिळतात. असं करत करत तुम्ही एक सुंदर चित्र तयार करू शकता. जे एखाद्या पेंटरला तयार करायला काही महिने लागतील ते तुम्ही काही तासात तयार करू शकता. पुस्तकांची कव्हर तर अशी तयार होती. आता ChatGPT 4 बद्दल हे म्हणतोय किंवा हे मिड जर्नीबद्दल बोलतोय. ChatGPT 5 नावाचा आता नवीन चॅटबॉट जो येणार आहे तो मोठा गोंधळ घालणार आहे. तो चित्र, प्रतिमा आणि शब्द या तिघांचाही मिलाप आहे. ह्या तिघांचा मिलाप म्हणजे तो सिनेमा आहे. तुम्ही तुमच्या फोटो, तुमच्या इमेजेस ह्या जर आपण अपलोड केल्या, तुमचा साऊंड ट्रॅक मिळाला तर आपण तुमचं काय हवं ते करू. म्हणजे उद्या डॉक्टर कुमार सप्तर्षी सत्यनारायणच्या पूजेला बसलेले आहेत किंवा अनवर राजन हिंदू महासभेचा झेंडा घेऊन हातातून फिरतायत, असं सहज आपण करू शकतो. उद्या कदाचित कोण जर असं म्हणालं की पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत कुमार सप्तर्षींचा आम्ही फिल्म पाहिली, तर अटक वॉरंट कोणावर निघणार हा प्रश्न आहे. राजकीय प्रश्न कुठे तयार होतो? अटक वॉरंट कोणाला निघणार? कुमार सप्तर्षींना निघणार की हा जो चॅटबॉटचा वापर करून खोटेपणा तयार करणारा माणूस आहे त्याच्यावर निघणार? आणि हा प्रश्न कधी तयार होतो? कारण सत्तेत कोण आहे हा प्रश्न असतो. त्यामुळे हे सगळं सुरस आणि चमत्कारिक आहे, पण त्याचा वापर कसा होणार आहे ना, हे सर्वात भयानक गोष्ट आहे. तरी म्हणजे आता अगदी दैनंदिन जीवनातलं उदाहरण द्यायचं झालं तर एकेकाळची
सर्वांची आवडती नटी मधुबाला आणि आत्ताचा राजकुमार राव यांचा एकत्रित पिक्चर आपण ChatGPT-5 वर तयार करू शकतो. आणि हे सगळं जरी केलं तरी युval नोआ हरारे ह्यांच्या मते आत्ताचा AIची प्रगती ही एकपेशीय म्हणजे जेव्हा सजीव सृष्टीमध्ये एकपेशीय प्राणी होता अमिबा आणि त्याच्यापुढे सजीव सृष्टी निर्माण झाली, तर त्याने असं म्हटलं नाव AI इज जस्ट लाईक एन अमिबा. आता AI हा प्राथमिक पातळीवर अमिबाच्या पातळीवर आहे. तर पुढे काय थैमान घालणार आहे, धुडगूस घालणार आहेत आम्हाला माहीत नाही असं प्रत्येकजण सांगत आहेत. कुठलंही तंत्रज्ञान हे आपल्याला उपयुक्त असतं, त्याशिवाय ते निर्माणच होऊ शकत नाही. कारण त्याच्या उत्पादनाचा खर्च आणि त्याच्यावरील फायदे हे सर्वाची किंमत धरून मग ते तंत्रज्ञान विकलं जातं. विकताना ते अधिकाधिक सुखकारक, उपयुक्त आणि सोयीचं असावं लागतं. ते विकण्यासाठी जाहिरात, बाजार, मार्केटिंग हे सगळं येतं. तसंच AI हे खूपच म्हणजे अतिच सुखकारक तंत्रज्ञान आहे. आता खरं तर आपल्याला त्या सुखाची भीती वाटायला हवी. आज आपण जॉबलेस ग्रोथ हा शब्द नक्की ऐकलेला असेल. अर्थ त्यामधला खूपच स्पष्ट आहे. रोजगाराशिवाय विकास. या शब्दामुळे वाढता GDP आणि कमी होत जाणारा रोजगार यांचा संबंध आपल्याला कळतो. उत्पादन वाढणे म्हणजे रोजगारात वाढ होणे हा एक, आणि मग उत्पादन वाढले की आपला GDP वाढतो असा जो पारंपरिक समज आहे तो गेल्या 25 वर्षात नष्ट झालेला आहे. जसजसा GDP वाढतोय तसतसं रोजगार वाढीचा दर अतिशय वेगाने कमी कमी होत जात आहे. हाच काळ ऑटोमेशनच्या बहराचा काळ आहे आणि आता आपण AIच्या जमान्यामध्ये आहोत. आधी ऑटोमेशनने कामगारांची गरज संपवली. AI आता ऑफिसमधील आणि मध्यमवर्गीयांच्या नोकऱ्या संपवणार आहे. अनेक पांढरपेशे मध्यमवर्गीय लवकरच बेकार होतील. त्याच्यावर नेमके आणि थोडक्यात मत मांडले आहे अभिजित बॅनर्जी यांनी. जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रातून नोबेल प्राइज विनर आहेत ते. वर्ल्ड नॉलेज फोरमच्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी फ्युचर ऑफ इनइक्वालिटी या विषयावर त्यांचा व्हिडिओ 8 दिवसापूर्वी लोड केलेला आहे. तो जरूर ऐका. फ्युचर ऑफ इनइक्वालिटीमध्ये AIमुळे कशी इनइक्वालिटी तयार होणार आहे, बेरोजगारी तयार होणार आहे याच्यावरती अतिशय चांगलं भाष्य त्यांनी केलेलं आहे. ही जॉबलेस ग्रोथ लवकरच मध्यमवर्गीय आणि कामगार मंडळी शेतकरी मंडळी ह्यांच्यावर येणार आहे. कारण ऊस तोडणीची यंत्र आता आलेलीच आहेत, कापूस वेचणारी यंत्रही आता येतील. त्यामुळे कामाचे स्वरूप किती बदलेल, किती लोकांचं काम म्हणजे कामाचं स्वरूप बदलणं वेगळं, पण कामच नष्ट होईल आणि किती कामं टिकून राहतील. क्लाउस श्लॉफनी 2004 साली जेव्हा पुस्तक लिहिलं 2014 साली जे पुस्तक लिहिलं फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की 58% नोकऱ्या नष्ट होतील. नोकऱ्या नष्ट होतील याचा अर्थ नोकऱ्या जातील नव्हे, त्या खुर्च्याच निघून जातील. ते कामच निघून जाईल, ते काम संपेल, ते काम उरणारच नाही. 58% जागतिक पातळीवर. 35% लोकांना आपलं कामाचं स्वरूप बदलायला लागेल आणि 7% नवीन रोजगार निर्माण होतील. आणि त्या 7% नवीन रोजगाराबद्दल क्लाउस श्लॉफ असं म्हणतात की सांगू शकत नाही ते किती टक्के टिकतील, कारण तंत्रज्ञानाचा वाढीचा वेग प्रचंड आहे. भारताच्या नीती आयोगाचं सुद्धा एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपल्याला उपलब्ध आहे, नीती आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून टाईप करा नीती आयोगाच्या वेबसाईटवर, तुम्हाला त्यांचं प्रेझेंटेशन दिसेल. त्यात 58% हाच आकडा त्यांनी पकडलेला आहे. नोकऱ्या जातील हा आकडा 58% नीती आयोगाने पकडलेला आहे. तंत्रज्ञानाचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण. दरवर्षी प्रकाशित होणारे ऑक्सफामचे अहवाल आपल्याला विषमतेची आकडेवारी देतात. गेल्या 100 वर्षातली सर्वात जास्त विषमता सध्या चालू आहे असं म्हटलं जातं. संपत्तीच्या केंद्रीकरणाचा महत्त्वाचा तोटा म्हणजे आम जनतेची खरेदीची शक्तीच नष्ट होत जाते. याची आकडेवारीही आपल्याला उपलब्ध आहे. आकडेवारीपेक्षा आपण आसपासच्या कुठल्याही किराणा मालाचं दुकान सोडून कुठल्याही दुकानात जा, तिकडे प्रत्येक दुकानदार तुम्हाला हेच सांगेल की पूर्वीसारखा ती विक्री होत नाही.
कोणी असं म्हणू शकतं की ऑनलाईन विक्री आहे की, पण ऑनलाईन विक्री हे संपत्तीच्या केंद्रीकरणाचं दुसरं उदाहरण आहे. जो किराणा मालाच्या दुकानदाराला इथे फायदा मिळत होता तो सगळा फायदा फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन घेत आहेत. हे संपत्तीच्या केंद्रीकरणाचं उदाहरण आहे आणि एकंदर खरेदीची शक्ती ही कमी झालेली आहे, हे सत्य आहे. ऑटोमेशनचा प्रयोग जोरात असताना नोटाबंदीचा प्रयोग झाला. त्याच्यानंतर दुसरा प्रयोग झाला GSTचा. दोन्हीचे भयानक परिणाम असंघटित उद्योगावर झाले. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये असंघटित उद्योगांचा वाटा अतिशय लक्षणीय आहे आणि तिथे शेवटचा फटका हा कोरोनामुळे बसला. या सगळ्यातून उत्पादनाच्या साखळ्या तुटल्या आणि त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसला. पराकोटीची विषमता वाढली. पण कोरोनाच्या काळात वरच्या 1% लोकांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ झाली. आजही GSTमध्ये भारतातल्या दरिद्री माणसाचा वाटा वरच्या 1% श्रीमंत माणसाच्या वाट्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? ग्लुकोजचं 5 रुपयाचं बिस्किट आहे ना, आपण घेतो ना पॅकेट, हे श्रीमंत माणूस नाही घेत. हे पाण्यात बुडवून खाणारा मजूर घेतो आणि ते 5 रुपयावर तो GST भरतो 18%. आता मला सांगा, आपल्या दैनंदिन गोष्टी गरीब माणसं जे घेतात ना त्याच्यावरती 20% आणि 18% GST भरतात. ती माणसं 1% आहेत. ते तुमच्या गरजा तेवढ्याच आहेत जवळजवळ सारख्या. अंबानींच्या घरात सुद्धा ते काही एका वेळेला 25 पोळ्या नाही खात. ते खात असेल 2च पोळ्या. ते त्यांचा GST कमी आहे. आणि हे जे मासेस, आपण जे जनसामान्य जे अफाट पसरलेले आहेत, त्यांचे GSTचं प्रमाण हे प्रचंड आहे. त्यांचा करामध्ये वाटा जास्त आहे. म्हणजे कराची रचनाच आपल्याकडे बरोबर उलटी केलेली आहे GSTची, हे समजून घ्या. ती आहे. आणि परत बरं, मी घेतलेत कर, त्यातला काही वाटा तुम्ही गरिबाला देताय का? त्यातला वाटा गरिबापर्यंत काही जात नसतो. तो जो 60% वाटा देतो तर किमान 50% तरी खाली पाठवा. गरिबापर्यंत पोचतील अशा योजना करा. तशा योजना होत नाहीत. याचं कारण कुठल्याही व्यवस्थेमध्ये राजकीय व्यवस्था ही विकेंद्रित आहे आणि अर्थव्यवस्था ही केंद्रित आहे असं नाही होत. त्यावेळेला जेव्हा अर्थव्यवस्थेचं केंद्रीकरण चालू होतं तेव्हा राज्यव्यवस्थासुद्धा केंद्रीकरणाच्या दिशेनेच प्रवास करते. आणि आजची राज्यव्यवस्था ही अतिशय केंद्रीकरणाच्या दिशेने चाललेली आहे, हे तुम्हाला स्पष्ट दिसेल. GSTमुळे राज्य सरकारं ही केंद्र सरकारची गुलाम झालेली आहेत. त्यांनी पैसे सोडल्याशिवाय माझ्या पक्षाचं सरकार असेल तरच मी त्या राज्यात पैसे पाठवेन, ही आपल्याला एक व्यवस्था दिसून येतं आत्तासुद्धा. त्याच्यावरची वर्तमानपत्रात तुम्हाला टीका वाचायला मिळते. आज AIच्या अजून दुसऱ्या परिणामांकडे बघू. ChatGPT या चॅटबॉटचा परिणाम काय होऊ शकतो? पूर्वीच्या काळी एखादा विषय घेऊन संशोधन करायचं असेल तर किंवा अभ्यास करायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे, लायब्ररीत जाऊन पुस्तकं शोधणे, टिप्पणी काढणे, पाहणी करणे, या सगळ्यातून आपला विचार विकसित करणे अशी एक प्रक्रिया होत असे. त्यातून मेंदूला भरपूर त्रास होऊन आपली प्रगल्भताही वाढत असे. तसंच त्या संशोधकाला समाधानही मिळत असे. नंतर गुगल आलं. गुगलने काय केलं? तुम्हाला पुस्तकांची यादी दिली. ह्या पुस्तकात हे मिळेल असं गुगलने तुम्हाला सांगितलं. म्हणजे तुम्हाला लायब्ररीतलं शोधायचं काम कमी केलं, पण पुढचे प्रोसेसेस तेच राहिले. तुम्हाला ती पुस्तकं वाचायलाच लागतं. तुम्हाला त्याच्यावर विचार करावा लागतो. तुम्हाला तुमचं डोकं लढवायला लागतं. तुमचा विषय फ्रेम करायला लागतो. सगळं करायला लागतं. आता ChatGPT काय करतं? तुम्हाला संशोधनासाठी यातली कुठलीही कृती करण्याची गरज नाही. तुम्ही ChatGPTला प्रश्न विचारा, म्हणजे प्रॉम्प्ट करा. आता त्यांच्या भाषेत कमांड म्हणत नाहीत, प्रॉम्प्ट करा म्हणतात. प्रश्न विचारा, तुमचे प्रबंध तुम्हाला मिळतील. या ChatGPTची अनेक भावंडे बाजारात आहेत. ती अजून नवनवीन येतीलही. आपला नवीन माल खपवायला ते आधीच्यापेक्षा अधिक प्रगत आणि सुखकारक चॅटबॉट तयार करतील ह्याची काळजी घ्यायलाच ते घेतील. भावी काळात मेंदूला ताण देऊन विचार करण्याची, अनेक पर्यायातून एक पर्याय निवडण्याची, विविध पर्यायांचा एकाच वेळी विचार करण्याची आपल्याला गरज नसल्याचे जाणवून येईल.
आणि ही क्षमता आपण गमावून बसू. हे सर्वात धोकादायक आहे. हा मानवी समाजाचा प्रवास हा थिल्लरपणाकडे जातो, सवंगतेकडे जातो, सखोलतेकडे जात नाही. तसेच आपल्या अभिव्यक्तीवरही मर्यादा येईल, कारण अनेक शब्दांचा वापर करणे, सविस्तर लिहिणे, आपले विचार सविस्तर मांडणे, सविस्तर लिहिणे हे आपण तर कधीच सोडलेले आहे. काही वेळा सलग वाचणे आणि सलग ऐकणे ही सवय आजच्या तरुणांमध्ये किंवा मोठ्याही माणसांमध्ये, ज्यांना मोबाईलचे ॲडिक्शन लागलेलं आहे, त्यांना कोणालाही आता सलग वाचता येत नाही. सर्वांचे मेसेजिंगच्या पद्धती ह्या शब्दांपेक्षा इमोजीवर आधारित आहेत. बरोबर की नाही मुलांनो? इमोजीज ना, म्हणजे आपले शब्द कमी झाले. जेव्हा मनुष्याचे शब्द कमी होतात तेव्हा तो विचार धड करू शकत नाही. मनुष्य विचार धड करू शकत नाही आणि हळूहळू त्याला विचार करण्याची गरज नाही हे सांगितलं जातं. आणि एखाद्या बेरोजगार मुलाकडेच्या समोर जेव्हा त्याचे जगण्याचे प्रश्न समोर उभे राहतात तेव्हा आपल्या प्रश्नांची तो उत्तरं शोधू शकत नाही. मग तो काय करतो? तो सवंग आणि थिल्लर वागायला लागतो. तो अस्मितांच्या राजकारणामध्ये जातो. समाज माध्यमे त्याला उथळणी थिल्लर व्हायला अजूनच मदत करतात. त्याला आधार द्यायला विविध रंगाचे झेंडे असतात आणि त्याची धर्म असतो, त्याची जात असते. आणि तो सोपी उत्तरं शोधतो. कोणती उत्तरं आहेत? सोपं उत्तर बघा. सगळे प्रश्न कोणामुळे निर्माण होतात? मुसलमानांमुळे. एक. ह्या सगळ्याला जबाबदार कोण? ब्राह्मण. तिसरा प्रश्न, सगळा प्रश्न सोडवायला काय एकच उत्तर आहे? राखीव जागा. हे 3 प्रश्न जर आपण आजच बघतो, आपल्याला खरंच वाटतं का हे सगळे 3 प्रश्न खरे आहेत आणि 3 उत्तर खरी आहेत? पण हे आजचं महाराष्ट्राचं राजकारण किंवा देशाचं राजकारण ह्या 3 प्रश्नांवर आणि या 3 उत्तरावरच खेळलं जात आहे. सगळ्यांना खरंच वाटतं की राखीव जागा दिल्यानंतर अख्ख्या समाजाचे प्रश्न सुटणार आहेत. कोणत्याही एका सजग माणसाला असं वाटत नाही आहे एक RTIमध्ये ॲप्लिकेशन करावा की गेल्या 10 वर्षाची आकडेवारी द्या, महाराष्ट्र शासनाची किती लोकांना नोकऱ्या दिल्या आणि तुम्ही कंत्राटी कामगार पद्धतीचे रोजगार निर्माण करण्याचे किती GR काढलेत. महाराष्ट्र सरकारचा 2024चा GR आहे की फक्त आम्ही आता याच्यापुढे कंत्राटी कामगार घेऊ म्हणून. एजन्सीची नावं आहेत, तिथे राखीव जागा नाही आहेत. हे एकनाथ शिंदेनाही माहिती आणि हे मनोज जरांगे पाटलांनी माहिती असणार. जर माहीत नसेल तर ते मूर्ख आहेत. हे माहिती असायलाच हवं. तरी हे राजकारण खेळलं जातं आहे. हे का खेळलं जातं आहे? कारण अस्मितांशिवाय बेरोजगारांना तुम्हाला नाहीतर ते काहीतरी गोंधळ घालतील. ते अस्मिता टिकवायला लागतात. तिथे दरवेळेला शिवाजी आणावा लागतो. आपण सोपी उत्तरे शोधतो आणि अस्मितेसाठी शेवटी ते तरुण असतात, ते काहीही करायला तयार होतात. नंतर काही वर्षाने ते बहुतेक फ्रस्ट्रेट होतात, निराश होतात. तोपर्यंत त्यांचा संघर्षाचा किंवा जगण्याचा काळ निघून गेलेला असतो. अस्मितेमध्ये विविधता असते आणि त्यातून सामाजिक अशांतता निर्माण होते. मुळात अस्मिता हे संस्कृतीचं विकृत स्वरूप आहे. अस्मिता हे चांगल्या संस्कृतीचं लक्षण नव्हे. अस्मिता हे संस्कृतीचं विकृत स्वरूप आहे. आत्ता भारतामध्ये फक्त एकच माणूस असा आहे की ज्याची अस्मिता नाही आहे. 2 माणसं आहेत की ज्यांची अस्मिता नाही आहे. एक गांधी आणि दुसरे विनोबा, ज्यांची अस्मिता नाही आहे. गांधींना गोळ्या घाला, गांधींचा पुतळा तोडा, कोणाला काही वाटत नाही. सगळे गांधीवाले शांत असतात. विनोबांचं तरी तुम्ही काय वाईट साईट केलं तरी कोणाला काही वाटत नाही. मुळात विचार आणि अस्मिता ह्याच्यामधला फरकच माणसं आता विसरलेली आहेत. पण अकराळ विकराळ तंत्रज्ञान हे अस्मितेतली विविधता सपाट करून टाकतं. कुठल्याही विविधतेचा पाया हा विकेंद्रित असतो, तो केंद्रित नसतो. संपत्ती आणि सत्तेचे केंद्रीकरण आणि संस्कृतीचे सपाटीकरण ही फॅसिस्ट विचारासाठी अतिशय सुपीक भूमी आहे. बेरोजगारांचा आवाज बंद करायला एका मर्यादेपर्यंत अस्मितेचे राजकारण पुरेसे असते. मात्र त्यांच्यापुढे दैनंदिन खाण्यासाठी भाकर तुकडा हा टाकावाच लागतो.
हा भाकर तुकडा म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम. जगात आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी याचे प्रयोग झाले. ते प्रयोग करणाऱ्यांचे म्हणणं असं आहे की त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. ही कल्पना काय आहे? थोडक्यात अशी आहे की आता तंत्रज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की त्यामुळे माणसाला काम करण्याची काही गरज राहिलेली नाही आहे. त्याला सरकारकडून दर महिन्यात ठराविक रक्कम देण्यात येईल. त्या माणसाने पोटापाण्याचा आपला विचार सोडून कला, संगीत आणि साहित्यामध्ये रमावं. वाटल्यास आपली कौशल्य अधिक विकसित करावीत, आपलं जीवन अधिक समृद्ध बनवावं. ही कल्पना किती छान वाटते. मी या कल्पनेकडे वेगळ्या दृष्टीने बघतो. हे तरुण माणसा, तू कितीही शिकलेला असलास किंवा शिकलेला नसलास तरी तुला इथे रोजगार उपलब्ध नाही. या व्यवस्थेला तुझी गरज नाही, पण आम्ही तुला ठार मारू शकत नाही, म्हणून तुला मरेपर्यंत जगण्यासाठी आम्ही तुला एवढे पैसे देत आहोत. मनुष्य श्रम करतो, मनुष्य उत्पादन करतो, मनुष्य उत्पन्न मिळवतो, आपल्या कुटुंबाचं पोट भरतो, हे त्याच्या आत्मसन्मानाचं लक्षण असतं. श्रम करणे, त्यातून संपत्ती निर्माण करणे, यातूनच त्याचं माणूसपण घडत असतं. पण समाजातील श्रीमंतापासून अतिशय दरिद्री माणसापर्यंत प्रत्येकाकडे एक आत्मसन्मान नावाची गोष्ट असते, जी सहसा कोणी त्याला दुखावत नाही. अगदी सोपं उदाहरण म्हणजे मराठवाड्यातून 12.5 लाख ऊस तोडणी कामगार हे पश्चिम महाराष्ट्रात येतात. ते येतानाही दरिद्री असतात, जातानाही दरिद्री असतात. त्यांच्यावरचे रिसर्च पेपर खूप आहेत. त्या बायकांनी ती गर्भाशय कशी काढली, त्यांचे इतका दरिद्रीपणा होता की 5 दिवस त्यांच्या पाळीच्या दिवसामध्ये त्यांना काम करायला प्रॉब्लेम यायला लागले, म्हणून त्या कंत्राटदारांनीच त्यांना सांगितलं की तुम्ही गर्भाशय काढून टाका. 25 वर्षाच्या पोरीने गर्भाशय काढली. का? तर साध्या 2 मुलं झाले, आता गरज नाही, आता आपण रोजगाराला लागावं म्हणून त्यांनी गर्भाशय काढून टाकली. प्रत्येक कर्ज झालं. असे सगळे जे कोण दरिद्री गरीब माणसं आहेत, हे 12.5 लाख जवळपास आहेत. ते दरवर्षी ऊस तोडणीला येतात आणि जातात. मला सांगा, ह्या 12.5 लाख लोकांना असा कधीच विचार का नाही केला या लोकांनी की आपण सर्वांनी मिळून दरोडे घालूया आणि पैसे कमवूया? असा नाही विचार केला ना. ते पिचत राहिले. त्यांनी का नाही घातले दरोडे? कारण त्यांना श्रम करण्यातून पैसे मिळवणं हा आत्मसन्मान वाटतो. हा त्यांच्या आतमध्ये दडलेला एक मोठा संस्कार आहे. हा माझा आत्मसन्मान आहे, मी श्रम करून पैसे मिळवतो. दरोडे घालणं हा आत्मसन्मानाची गोष्ट नव्हे. कितीही पैसे मिळवले तरी माझ्या कष्टाने मी पैसे मिळवणं हा आत्मसन्मान आहे. हा आत्मसन्मान UBIमध्ये मिळेल का? युनिव्हर्सल बेसिक इन्कममध्ये तुम्ही तुमची समाजाला गरज नाही आहे अशी जाणीव जेव्हा होते, माझी गरज समाजाला नाही आहे, आय एम जस्ट अनवॉन्टेड, काय तू असलास किंवा नसलास की काही फरकच पडत नाही समाजाला, तर मग मी कला, साहित्य, संगीतात रमेन का? मला त्या मिळालेला जो काय भाकर तुकडा फुकट मिळालेला असेल त्याच्यावर मी आनंद मानेन का? माझ्यात कुठल्या भावना निर्माण होतील? हिंसक भावना किती निर्माण होतील? किती विकार निर्माण होतील? मी माझ्या आयडेंटिटीसाठी किती लढेन? ह्याचा विचार ह्या युनिव्हर्सल बेसिक इन्कममध्ये झाला आहे असं मला वाटत नाही. आता मी अतिशयोक्ती बोलते असं वाटत असेल तर लाडकी बहीण ही जी योजना आहे ही फुकट घेण्याची सवय लावणारी योजना आहे. हळूहळू अशाच योजना वाढणार आहेत. कालच नीरज हातेकरांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिले, महाराष्ट्रात एवढे अशा किती योजना आहेत याची एक पोस्टच नीरज हातेकरांनी फेसबुकवर लिहिली आहे, ती अवश्य वाचा निवडून. आपल्याकडे किती फुकट दिलं जातं आहे आणि कष्टाशिवाय लोकांना गप्प बसवणं आणि त्यांना हक्काचे मतदार तयार करणं हा उद्योग केला जातो आहे. थोडक्यात आता आपण परत एकदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या परिणामांची उजळणी करू. मानवाला खूप म्हणजे खूपच सुखसोयी मिळणार आहेत, त्यामुळे त्याला जास्त विचार करण्याची गरज नाही. उत्तरे शोधण्यासाठी डोक्याला त्रास द्यायची गरज नाही, त्यामुळे शब्दांचीही गरज लागणार नाही अशी स्थिती निर्माण होईल. इमोजीनी सुरुवात केलेली आहेच. शब्द कमी झाल्यावर नेमका विचार करण्याची शक्तीसुद्धा हळूहळू कमी होईल. तंत्रज्ञानाने खरे खोटे यातील सीमारेषा अस्पष्ट करून टाकलेली आहे. परवा फोटो आले होते कोणातरी व्हॉट्सअपवर असतील, पण
कमला हॅरिस आणि ट्रम्प हातात हात घालून फिरतात. 6 का 8 फोटो होते. त्याचा राजकीय ह्या कल्पनांचा खरे खोटेपणाची सीमारेषा पुसून टाकल्यानंतर त्याचा राजकीय वापर सुरू झाल्यावर काय होईल याची कल्पना आपल्याला करणं कठीण आहे. संपत्ती आणि सत्तेच्या केंद्रीकरणाने विषमता आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर होणार. संस्कृतीचे सपाटीकरण होणार आणि त्यावर विचार करण्यासाठी क्षमता मनुष्य हरवून बसलेला आहे. अजून एक मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाने समता येईल किंवा स्त्री पुरुष समानता येईल हा एक मोठा गैरसमज आहे. तंत्रज्ञान विकण्यासाठी समाजाची आहे ती परिस्थिती गोंजारून गोडगुलाबी करून व्यापारी माल त्यांना विकायचा असतो. याचं एक छोटं उदाहरण छान आहे, ते सांगितल्याशिवाय राहवत नाही. AI आधारित 10 रोबो जगात तयार केले गेले. 10 रोबो, त्यातल्या 9 महिला होत्या. त्या 9 महिला कोण होत्या तर त्या दिसायला अतिशय सुंदर, आकर्षक, देखण्या, चांगल्या मापाच्या, छान छान कपडे घातलेल्या होत्या. त्या रिसेप्शनिस्ट होत्या, दुकानात माल विकणाऱ्या होत्या किंवा गाड्यांची विक्री करणाऱ्या होत्या. थोडक्यात काय तर स्त्रीचे सौंदर्य जिथे मालाच्या विक्रीसाठी उपयुक्त असेल अशा त्या सगळ्या स्त्रिया होत्या. त्यामुळे त्या डेकोरेट केलेल्या होत्या. आणि 10वा जो रोबो होता तो पाणबुड्या होता. त्याला रोबोच ठेवला, त्याला कोणी डेकोरेटच नाही केला, कारण तो पुरुष होता. स्त्री पुरुष विषमता ही कोण करते आणि त्याचा खोलवर परिणाम काय हा समजून घ्यायला पाहिजे. सहसा पुरोगामी मंडळी म्हणजे मार्क्सवादी, समाजवादी, आंबेडकरवादी, गांधीवादी, सरहदेवादी, अजून कोणी असे असतात. माणसाची विचार करण्याची गरज नसणे, खरे खोटे ह्यातील सीमारेषा अस्पष्ट होणे आणि कष्टाशिवाय पैसे मिळवणे हे प्रश्न आजच्या घडीला ह्या सर्व वादांसाठी नवीन आहेत. हे कृपया नमूद करण्याची वेळ आलेली आहे. कार्ल मार्क्स ते आंबेडकर ते विनोबा कोणाही पुढे हे प्रश्न 3 नव्हते जे आज आपल्यापुढे ठाम उभे राहिलेले आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास आणि हिंसक वृत्ती इत्यादी अनेक संबंधित विषयावर वेळेअभावी आपल्याला बोलता येत नाही. मात्र या उभे असलेल्या प्रश्नांसाठी आपल्याला नवीन उत्तरे शोधावी लागतील. वरच्यापैकी कोणतेही वाद आपल्याला रेडीमेड उत्तर किंवा कुठलंही बायबल किंवा कुठलंही पुस्तक आपल्याला याचे रेडीमेड उत्तर देणार नाही आहे. मात्र ही उत्तरे शोधण्यापूर्वी आपण कुठे आहोत किंवा आपली मानसिक स्थिती काय आहे, विशेषतः मी असं म्हणतो आपण म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मानसिक स्थिती काय आहे हे आपण तपासून बघूया. आज आपण संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये आहोत. त्यात काही सत्ताधारी असतात, अजून काही विरोधक असतात, तसेच जनतेचे प्रश्न घेऊन लढणारेही काही कार्यकर्ते असतात, तसेच काही NGO वाले पण असतात. असे अनेक घटक असतात. या सर्वांमध्ये एक समान सूत्र असतं, जे काही करायचे ते सरकारने करावे. जनतेचे प्रश्न घेऊन लढणारे सरकारवर दबाव आणतात, विरोधक त्यांना बहुधा मदत करतात, सत्ताधारी सत्तेचा तोल सांभाळत जेवढा प्रश्न सुटेल तेवढं त्यांना ते सोडवून देतात. या सगळ्यात एक गोची आहे. ती बहुतेक गोची पुरोगामी ओळखू शकलेले नाहीत. सरकारने सरकारच्या नियमाप्रमाणे काम करून त्यांच्या नियमांच्या चौकटीत सरकारने प्रश्न सोडवावेत अशी आमची मागणी असते. तेव्हा आपल्याला ती सरकारची चौकट मान्य असते. म्हणजेच आपण आहे ती व्यवस्था मान्य असल्याचे कबूल करतो. त्या व्यवस्थेमध्ये जी काय कमतरता आहे, जो काय आळशीपणा आहे, जो काय कामचुकारपणा आहे, तो दूर व्हावा म्हणून आपण लढाया करतो. याचं एक छान उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात पुरोगामी लोकांनी शाळा स्थापन केल्या. लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून खटपट केली, सगळी कमतरता भरून काढली, पण शासकीय शिक्षणाची चौकटच त्यांनी मान्य केली. शिक्षणाचा विचार वेगळ्या पद्धतीने करून काम करणाऱ्या शाळा महाराष्ट्रात 2 हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याही नाहीत. त्या फार कमी आहेत. आपण सर्वजण स्वतःला व्यवस्था परिवर्तनवादी म्हणतो आणि दुसरीकडे आहे ती व्यवस्था
बळकट करण्याचे कामच करत असतो. यामध्ये एक विरोधाभास आहे हे आपल्याला कळत नाही. लोकशाही पद्धतीत सगळी कामे सरकारने करावी ही मागणी मनात ठसलेली असल्याने आपल्यातली कल्पकता, सर्जकता आणि चौकटी बाहेरचा विचार करण्याची क्षमता आपण पूर्णपणे हरवून बसलेलो आहोत असं मला वाटतं. म्हणून आजचे शिक्षण हे पाठांतराचे आहे. शिक्षणामध्ये सर्जकता नाही, कल्पकता ठेचली जाते. तर आपण काही वेगळे शिक्षणामध्ये प्रयोग करावेत असं ह्या शाळा स्थापन करणाऱ्या कोणालाही वाटलेलं नाही. असं का वाटलं नाही? ह्याचंच कारण आपल्या मुळातच आपणही आपली सर्जकता हरवून बसलेलो आहोत. कारण सगळी कामे सरकारने करावी, आपण शासकीय चौकट मान्य करावी हेच आपण मान्य करतो. बरं, ह्या सगळ्या शाळा 1947 सालनंतर स्थापन झालेल्या आहेत आणि त्या महात्मा गांधी नावाच्या माणसाने नई तालीम 1947च्या आधी सुरू केली. नई तालीमचा कोणीही विचार केला नाही. मग कम्युनिस्टांनी शाळा स्थापन केल्या, समाजवाद्यांनी शाळा स्थापन केल्या, सगळ्या सरकारी शाळा. आणि आज सगळेजण अशा अवस्थेमध्ये आहेत की शाळेचा ट्रस्ट फक्त तो त्या संस्था काय पुरोगामी लोकांच्या हातात आहे. शाळा सरकारच्या नियमाप्रमाणेच चालते आहे. मग तुमचं वेगळेपण काय त्याच्यामध्ये? तुमचा वेगळा व्यवस्था परिवर्तना विचार आहे कुठे? तो आम्हाला समजत नाही. बहुतेक सर्व पुरोगामी मंडळींचे एक समान लक्षण आहे. त्यांना कोणतरी शत्रू लागतो समोर, त्याशिवाय त्यांना जमत नाही. कोणाच्या तरी त्यांना विरुद्ध बोलावं लागतं. हा एक प्रकारे सोपे उत्तर शोधण्याचा प्रकार नाही आहे का? आपली मूल्ये न सोडता सर्वसमावेशक आपण कधी होणार आहोत? संवादाच्या शैलीचा वेगळा शोध आपण कधी घेणार आहोत? कदाचित इथे जर आपले मन स्वच्छ असेल तर गांधी आणि साने गुरुजींचे साहित्य ह्याच्यासाठी आपल्याला मदत करू शकेल. दुसरे म्हणजे आपल्याला कोणत्या तरी पुस्तकाचे, नेत्याचे नाव घेऊन बोलावे लागते. त्याशिवाय ते विधान निरर्थकच होते असे आपल्याला वाटते. आपण आपले विचार लोकांना सांगताना विचार म्हणून सांगावेत असे मला वाटते. त्याने समोरच्याने ते विचार म्हणून समजून घ्यावेत किंवा त्याला विरोध करावा, त्यावर चर्चा होऊ शकते. पण कोणतरी सांगतो किंवा कोणत्या तरी पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून तू हे ऐकायला हवे, हे जे विधान कायम मी लहानपणापासून ऐकत आलो चळवळीमध्ये, ते मला चुकीचं वाटतं. आपल्या समोरचे आज प्रश्न नवीन आहेत, त्याची रेडीमेड उत्तरं नाहीत. मात्र आपल्या मूल्यांवर आपला विश्वास आहे. आपल्याला समाज बदलण्याच्या प्रेरणा आहेत. संपत्तीचा ओघ आपल्याला तळागाळात शेवटपर्यंत न्यायचा आहे. आपल्याला जातीभेद नकोय, धर्माधर्मातली भांडणं नकोयत. विविधतेने नटलेला सहिष्णू आणि समतेच्या दिशेने जाणारा भारत देश हे आपलं स्वप्न आहे. त्यासाठी आपली त्याग करण्याची तयारी आहे. आज जे घडत आहे त्यामुळे आपण प्रचंड अस्वस्थ असल्याने पुन्हा एकदा नीट विचार करण्याची गरज आहे. सध्या मी सुद्धा ह्याच अवस्थेतून जात असल्यामुळे जे काय मला ह्या अवस्थेतून जाताना विचार सुचले ते मी थोडे मांडतो आणि मग माझं बोलणं संपवतो. पहिला मुद्दा, उत्पादन साधनांची मालकी कोणाकडे आहे हे महत्त्वाचे नसून मला उत्पादन तंत्र महत्त्वाचे वाटते. हे विधान चर्चेला घेता येऊ शकते. मात्र एक नक्की की उत्पादन तंत्र अत्याधुनिक नसेल तर अडाणी अंबानी निर्माण होऊ शकत नाहीत. आत्ताच्या असंघटित क्षेत्रातील मालक आणि मजुरांमधील उत्पन्नाच्या विषमतेचे प्रमाण हे ठराविक आहे, ते वाढत जात नाही. त्याच्यामध्ये भयानक तफावत नाही. मुद्दा 2, समाजाच्या वरच्या थरातून सुखसमृद्धी पाझरत खालपर्यंत पोचते अशी पारंपरिक धारणा असल्याने संपत्ती आणि सवलती फक्त वरतून ओतल्या गेल्या पण त्या खालपर्यंत पोचल्यात नाहीत. खालून वरती कसा विकास होईल यासाठी नीट मंथन करण्याची गरज आहे. त्याचे कार्यक्रम तयार करावे लागतील. त्यातून कदाचित संघटनांसाठी नवीन मागण्याही तयार होतील. मुद्दा नंबर 3, सर्व पुरोगामी चळवळींनी उद्यमशीलतेला म्हणजे एंटरप्रेन्योरशिपकडे दुर्लक्ष केले, कदाचित थोडा दुस्वासही केला. आज रोजगार स्नेही आणि पर्यावरणपूरक उद्यमशीलता घडवण्याची वेळ आलेली आहे. या प्रयत्नातून आपल्याला परिसरातील कौशल्य कोणती, नैसर्गिक संसाधने कोणती, त्यातून काय आपण निर्मिती करू शकतो,
कोणती नवीन कौशल्य आपल्याला शिकावी लागतील, या सगळ्याचा शास्त्रीय अभ्यास करून पर्यावरणपूरक रोजगारस्नेही उद्योग उभारावे लागतील. असे प्रयोग भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आज चालू आहेत. या कामात गावातील सर्व जाती धर्मातील लोकांना जर जोडून घेतले तर ग्रामीण भागातील दंगल आणि विद्वेषाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटू शकेल. 4. आपण ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूंच्या उत्पादन तंत्राला आपण मान्यता देतो. त्यामुळे वस्तू वापरताना विचार करावा लागेल. तसेच आपण एकूण किती वस्तू वापराव्यात, प्रत्येक खरेदीच्या वेळी गरजा, आरामदायी आणि हव्यास ह्यातले आपण नक्की काय करतोय याचा प्रत्येक खरेदीच्या वेळी प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. जो आपल्या गरजा कमी ठेवतो तो प्रतिष्ठित. अशा प्रतिष्ठेच्या कल्पना ह्याच्या पुढे आपल्याला रुजवाव्या लागतील. त्यासाठी समाज माध्यमांचा वापर करावा लागेल. खरे तर प्रतिष्ठेच्या नवीन कल्पना रुजवण्याची वेगळी चळवळ उभी करावी लागेल. मिनिमलिझम नावाची एक चळवळ जगभर चालू आहे. प्रत्येकाचे 1.5 GB फुकट आहे ना, त्याने मिनिमलिझम हा शब्द टाईप करा. तुम्हाला यूट्यूबवर वेगवेगळी भाषणे ऐकायला मिळतील. ते स्वतःची जीवनशैली बदलतात आणि त्याचा समाज माध्यमावर प्रचार करतात. ही युरोपात आणि अमेरिकेत चाललेली मोठी चळवळ आहे. त्यांना गांधी माहीत नाही आहे त्याने मुळात. म्हणजे आपण गांधीजींच्या देशातले आहोत आणि आपल्याला हे सुचत नाही, पण ते त्यांना सुचलेलं आहे तिकडे. तो मनुष्य डिफाईन करतो भाषण देताना की माझ्या घरात फक्त 376च वस्तू आहेत किंवा 264च वस्तू आहेत आणि त्या चमच्यापासून बुटापर्यंत एवढ्या आहेत, आणि मी प्रत्येक डिफाईन करतो मी मला हे का लागतं आणि हे का नको, असा प्रत्येकजण विचार करतोय. हे गांधींच्या देशात खरं व्हायला हवं होतं. हे जसं ॲटनबरो बाहेरून आलं तसे हे विचार पण बाहेरून आले. सरकारकडे मागणी करण्याची आंदोलने करू नयेत असं माझं म्हणणं नाही. खूप टाळले तरी काही निर्णय हे सरकार घेतच. त्यामुळे तिथे मागणी करणं हे आलंच. आपली मागणी काय असेल हे महत्त्वाचं असतं. झिरपणाच्या सिद्धांताच्या विरुद्ध विकास खालून वरती नेण्यासाठी कोणत्या योजना हव्यात, त्याचे मागण्यात कसे रूपांतर करावे, त्यासाठी जनतेचा दबाव कसा निर्माण करावा याची शास्त्रशुद्ध पद्धतीने आखणी करावी लागेल. मानवी विकासाच्या प्रवाहात उत्पादन केंद्रे ही आजपर्यंत ग्रामीण भागात होती आणि शहरे ही वितरणाची केंद्रे होती. आता शहरे ही उत्पादन आणि वितरण दोन्ही कामं करतात. त्याच्यामुळे मोठा गोंधळ झालेला आहे. आजही भारतातील ग्रामीण भागात जी आपण उत्पादनं घेऊ शकतो त्याचे उत्पादन शहरात करू नये अशी सोपी मागणी करता येऊ शकते. पण ही मागणी करण्यापूर्वी मागणी करणारी जी माणसं असतात त्यांनी आपली जीवनशैली बदलावी लागते. नुसतीच मागणी करून चालत नसतं. या पुढचा काळ असा आहे की तुमचा धर्म कोणता हे तुम्हाला सांगावे लागेल. मी धर्म मानत नाही किंवा मी धर्मापलीकडची भूमिका घेतो असे जनतेला न समजणारे बोलून चालणार नाही. कदाचित कॉन्ट्रॅडिक्शन्स असू शकतील, मान्य. तुम्ही यापुढे धर्म मानत नसाल तर तुम्ही तुमच्या छोट्याशा गटाच्या पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला आपली धार्मिक भूमिका ठरवावी लागेल. खरा धर्म कोणता इथपर्यंत चर्चा न्यावी लागेल. कारण पुढची लढाई ही धर्मांध विरुद्ध खरा धर्म ह्यांची असेल. धर्मांध विरुद्ध धर्म न मानणारे अशी लढाई होऊच शकत नाही. कारण धर्म न मानणारे हे त्यांच्या आक्रमकतेमुळे धर्मांधाला कायम सपोर्ट करत असतात. विधान जरा गोंधळाचं वाटतंय. हां, जेवढे तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधी बोलाल आक्रमकतेने तेवढे मोदींच्या व्होटर्सची संख्या वाढत जाते, हे लक्षात घ्या. त्यांना तेच हवं आहे. तुम्ही धर्म न मानणाऱ्यातना बोलत राहा ना. आक्रमक राहा की चांगलंच आहे. तिथून लगेच म्हणतो बघा हे कसे आहेत, मग त्याला पुरोगामी वगैरे असं सगळं होतं. खरा धर्म कोणता ही खरी लढाई ही फक्त खरा धर्म आणि धर्मांध ह्यातच आहेत. आणि त्याचंच तुम्हाला ह्याच गांधीनं गोळी मारण्याचं हेच कारण आहे. हे कसं कळलेलं नाही अजून. खरा धर्म मानणाऱ्या माणसालाच मारलाय की, हे कसं कळत नाही आपल्याला. जिनानं नाही मारलेलं ना, गांधीनं मारलंय.
तोच धोका आहे ना. माझा जो धर्मांधपणा आहे त्याला खरा धोका कोणाकडून आहे? खरा धर्म मानणाऱ्या माणसाकडून आहे. धर्म न मानणाऱ्या माणसाकडून धोका नाही. त्यामुळे आपला धर्म कोणता ही भूमिका ठरवायची वेळ आलेली आहे. AI मुळे जी संस्कृती निर्माण होणार आहे ती आपण मान्य करणे किंवा अमान्य करणे असे दोनच मुद्दे राहतात. तडजोड करायला गेलात तर तुम्हाला त्याने कधी खाऊन टाकलं आहे हे तुम्हाला कळणारच नाही. AIची संस्कृती अमान्य करायची असल्यास आपल्याला नवीन संस्कृतीची पायाभरणी करावी लागेल. नवे मानदंड उभे करावे लागतील. तसेच आलेले तंत्रज्ञान तुम्हाला घालवून देता येत नसतं. त्यासाठी ते वाकवून आपल्याला हवं तसं कसं वापरायचं यासाठी आपल्याला कल्पकता आणि सर्जकता हे 2 गुण अंगीकारावे लागतील. उदाहरण म्हणजे मी वर्ध्याचं आहे आता सध्या. आमच्या वर्ध्याला एक गोरसपाक नावाचं बिस्किट मिळतं. कोणाला माहिती आहे इथे? अरे वा, भरपूर लोकांना माहिती आहे. आमचं गोरसपाक आहे ना, हे तेवढ्या करता गांधीवाद्यांच्या बैठक होतात. हां, गोरसपाक. तर गोरसपाकचं उत्पादन हे गांधी विनोबांच्या काळापासून ज्या पद्धतीने करतात तसंच करतात. म्हणजे उत्पादन तंत्र हे पर्यावरण स्नेही आणि रोजगारभिमुख आहे. पण त्याचं वितरण हे ॲमेझॉनवर होतं. हे मला अतिशय आवडलं. त्यांनी उत्पादन तसंच ठेवलं. त्यांनी ॲमेझॉनवर मागणी वाढली म्हणून उत्पादन बदललं नाही आहे. त्यांनी ब्रिटानियासारखी बिस्किटं काढायला नाही सुरुवात केली. ते तिथे सरळ सांगतात आउट ऑफ स्टॉक म्हणून सरळ सांगतात. पण ॲमेझॉनवरून बिहारमध्ये मी हे पोचवू शकतो उत्पादन. उत्पादन तंत्र तुमचं पर्यावरण स्नेही आहे, रोजगार स्नेही आहे अगदी. तर तुम्ही ॲमेझॉनवरून ते वापरतात. त्याचे ते पैसे द्यायला तयार असतात. AIचा विचार करताना गांधीजींची आठवण येणे अपरिहार्य आहे. स्वातंत्र्य आंदोलनात पाश्चिमात्य संस्कृतीला ठाम नकार देणारा हा पहिला माणूस आहे. पर्यायी संस्कृतीसाठी त्यांनी अनेक संस्था निर्माण केल्या. त्यांची धार्मिक परिभाषा होती पण विचार प्रखर पुरोगामी होते. जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करत त्यांनी नवीन विचार मांडलेला आहे. त्यांचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने सर्जक होते. मला गांधी आवडण्याचं मुख्य कारण ही वॉज अ व्हेरी मच ग्रेट क्रिएटिव्ह फेलो. सर्जक व्यक्तिमत्व येते. त्यांनी जे प्रयोग केले तेच प्रयोग आपण परत परत करावेत 70-80 वर्षानंतर हे चुकीचं आहे. आपल्या मूल्यांवर आधारित आपल्याला नवीन प्रयोग करावे लागतील. सर्जकतेने आणि कल्पकतेने उत्तरे शोधावी लागतील. चौकटी तोडून वेगळा विचार करावा लागेल. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक अशा अनेक पातळ्यांवर एकाच वेळी आपल्याला कामे करावी लागतील. त्यासाठी आपल्याला डेटा सायंटिस्टपासून नाट्य दिग्दर्शकांपर्यंत सर्वांना जोडून सर्वसमावेशक व्हावे लागेल. कारण आपल्याला नवीन संस्कृती घडवायची आहे. धन्यवाद.